गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान पुरुष भगवान हे मुद्दाम विषय नाहीत मला आपण मोठ्या येतात मुद्दाम विषय हुडकिले मग ती सांगितलं असं नाही पण एक महत्वाचा प्रश्न कधी त्या विषय कवा आठवून यायचं हे कळत नाही पण आता तिसरीतला बालवीर त्या तुमच्या निमित्ताने का होईना पण आता तिसरीतला विद्यार्थी आज सांगतो म्हणजे किती विषय किती वर्ष असं संस्कार फक्त दृढ संस्कार झाले जो सुख नित्य प्रकाश घेऊन अमरूपात मती न लखे जिही मती लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रविचंदा वरुण यम शक्ती धने सगणेश ज्या कृपालू सर्वज्ञ कुह्य धारत मुनि ध्यान ताको होत उपाधी ते मोमे मिथ्या भान है जिही जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिही लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। अन्य प्रकार से मोक्ष का साधन ज्ञान है यह कथन अनेक रीतीनं ज्ञानानेच मोक्ष होतो ह्याचा विचार ह्याचं वर्णन कारण अनेक जरी साधन केले तर शेवटला ज्ञानाशिवाय कळच निघत नाही मग अनेक त्यात कर्म आली उपासना आली यज्ञ आले यान आले तीर्थ दान धर्म सगळं प्रपंच पण आला विधीचा मोक्ष का साधन ज्ञान है या अर्थ को अन्य प्रकार से कहे है। आता मोक्षाचं साधन ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा विचार अनेक रीतीने केला जातो। चला कवित्व बंध मोक्ष गेह देह बंध मोक्ष गेह देहवान ज्ञानवान जान रागरू विराग दोई ध्वजा खररात है विषय विषय सत्य भ्रम भ्रममती वाततात हललात प्रातरात घरी न ठहरात है साक्ष साची पुतरी अनुजरी रु उजरी द्वय देखी रागी त्यागी ललचात जन जात है चंचल अचल भ्रम ब्रह्म लकी रूप निज दुख कूप आनंद स्वरूप में समात है समान सारखेच टीका हे शिष्या देहवान कहिए देह अभिमानी अज्ञानी और ज्ञानवान बंध और मोक्ष के गेह कहिए धाम है। ज्ञानवान बंध और मोक्ष के गेह कहिए धाम है। हो पहिलं ज्ञानेश्वरीचा आज विषय निघाला या विषयासंबंधी कर्मचे करते पाहतायचं असं त्यात सांगतं
आणि तो 18 अध्यायातला 15 का काय असं श्लोक आहे. त्याच्यामध्ये पहिलं अज्ञानाचं कर्माचं कारण काय तो शिकवला विषय म्हणून सांगतो. तर पहिलं तिथे लिहिलं माऊलीनं की देह मी ही म्हणणं हे मूळ कर्माचं कारण आहे. हिथूनच कर्माला सुरुवात होते. ते कर्म कशा असू त्याचा विचार नाही करा, पण देह मी असं वाटलं माणूस करता झाला कर्म झाला एक. तसं इथं मी देह ही भ्रांती आहे, अज्ञान आहे. आणि त्या दोन्हीला जे जाणतोय, स्वरूपाला जाणतो, जगाधिक जगाला जाणतो, तो ज्ञानी. असा विषय आहे का नाही. आता आत्मा अनात्मा या दोन्हीला जाणणारं ज्ञान आहे. हे कितव्या तरंगात आला विषय हा. अज्ञान ते तू नको सांगू, नाही सांगितलं तर चालेल. तर एक 4थ्या आलंय आणि 6व्यात आलाय. मोक्ष साधन काय तर ज्ञान आहे. ते ज्ञान सांगा असताना हा विषय आला. आत्मा आणि अनात्मा या दोन्हीचं. आणि ह्याला एक ओळी सांगतो मला 13व्या अध्यायातली. क्षत्रज्ञेचे क्षत्र आणि क्षत्रज्ञ या जाणीव निवृत्ती. क्षत्रज्ञ कोण आहे, आत्मा कसा आहे, क्षत्रज्ञादी कसं आहे, हे बिनचूक जे जाणतो ते ज्ञानी. आम्ही ज्ञान तयाचे म्हणू माऊलींचे, आम्ही त्याला ज्ञान म्हणतो. क्षत्राचा निवाडा, क्षेत्रज्ञाचा निवाडा हे अनेक अध्यासाचा विचारून जर काढलं तर कसं आहे. म्हणून दोन्ही प्रकाराचा चांगला निर्णय व्हावा. दुःखाचं कारण जर काही असेल, जन्म मरणाचं कारण जर काही असेल, काय असावं बरं. अज्ञान ही प्रत्यक्ष काही कार्यावरून अज्ञान स्वीकारलंय कार्यावर. आणि आत्म्याचं स्वरूप कसं आहे, आत्मा कसा आहे. पण दोन्ही पदार्थ नाही का तिथं काय लिहिलं म्हणलं नाही. क्षेत्र आणि क्षत्रज्ञ याची जाणवणी निवृत्ती आम्ही ज्ञान तयार मानू. निवृत्त म्हणजे बिनचूक विषय कळले पाहिजे दोन्ही बी. आणि हे ज्या ज्ञान कळलं जात ते ज्ञान आम्ही होणं असं माऊली म्हणतात. म्हणून ज्ञानी पुरुष दोन्ही पदार्थाला आणतो. आणि अज्ञानी पुरुष कशाला जाणत आहे, फक्त त्याला मी ध्येय म्हणतो झालं. चला. अज्ञानी तो बंध का धाम है और ज्ञानी मोक्ष का धाम है. आता अज्ञान हे बंधाचं ठिकाण आहे, क्षत्र आहे. आणि ज्ञान हे मोक्षाचं ठिकाण आहे, क्षत्र आहे. क्षेत्र ठिकाण, मोक्षाचे ठिकाण ज्ञान आहे, बंधाचे ठिकाण अज्ञान आहे. अज्ञानामुळे बंध म्हणतो कडे, अज्ञानामुळे देह मी म्हणतो, अज्ञानामुळे कर्तव्य म्हणतो, अज्ञानामुळे शास्त्री पंडित विद्वान म्हणतो, अज्ञानामुळे मी एक खूप हुशार आहे, हे सगळं अज्ञानामुळे. आणि ज्ञानी पुरुष ते ज्ञानी झाले. मी ज्ञान ही सुद्धा म्हणत नाही, मी मुक्त सुद्धा म्हणत, ते मुक्त का. मी मुक्त काय सापेक्ष बोलावं लागेल, पण खऱ्या मुक्त सापेक्ष हेच आहे ना. आणि हे ज्याला कळलं तो ज्ञानी. आणि हे ज्ञान कळलं ते ज्ञान मोक्षाचं क्षेत्र आहे. आणि देहाला मी म्हणतोय जग सत्य म्हणतो, जन्ममरण मला वाटतंय, मी शहाणा वेडा पंडित मूर्ख योगी भक्तो, हे सगळे अज्ञानाचा विचार आहे. कारण सिद्धांत असा
एकच जर वस्तू असेल त्याच्या बाजूने भाग कुठला? चला. राग और विराग तिनकी ध्वजा है. आणि इकडे रागाचे झेंडा आहे, तिकडे विरागाचा झेंडा आहे. तिकडे विराग म्हणजे वैराग्याचा झेंडा आहे आणि तिकडे राग म्हणजे मोहाचा झेंडा आहे. ध्वज म्हणजे आहे ना. मग इकडे कोणता ध्वज आहे प्रपंचात? राग म्हणजे प्रेम. आणि तिकडं वैराग्य म्हणजे वैराग्य. विरक्ती वाचन आणि ज्ञानाचे म्हणजे वैराग्य हे ध्वज आहे. झालं. मिथ्यात्वाचं वैराग्य वेगळं, असत्याचं वैराग्य वेगळं, अशुद्ध आहे याचं वैराग्य वेगळं. प्रत्येक दोषांमधून पार पडताना त्या वृत्तीचे विचार वेगळे वेगळे होतात. अशुद्ध, घाण, अपवित्र, रोगाचे ठिकाण असं ज्यावेळेस वृत्तीला कळेल त्यावेळेस वैराग्य चिळस होते, चिळस येते. आणि ज्यावेळेस सत्वहीन आहे, त्रिगुण आसार आहे असं ज्यावेळेस कळेल त्यावेळेस ते वैराग्य विचाराने भोगतं सिद्ध होत नाही. का? चित्रापासून कोणता व्यवहार होतो आणि त्याच्या पुढचं वैराग्य काय आता ते सांगून जातो. ते काय स्मरणच नाही तिथं तिकडचं. हो स्मरण आहे. का? की विषयी आणि विषय ही दोन्ही नाही तिथं. विषय आणि विषय हे दोन्ही नसल्यानंतर मग असा जे वैराग्याचा शेवटचा कळतो ज्ञानातला किंवा ज्ञानाचं क्षेत्राचं किंवा मोक्ष क्षेत्राचं ध्वज आहे. आणि इकडं अरे बापरे बापरे आम्ही सांगायला आहोत तर एखाद्या वेळेस परिणाम वेगळा होतो प्रपंचिकाचा म्हणून काही सांगावं लागत नाही. पण हे मोहाने इतकं पसरलं म्हणून गुरुजींनी सांग सुटत नाही मोहन शिकू देत नाही तुम्हाला. सुटत नाही तो शिकू देत नाही तो. बरं ही मोह काम क्रोध हे कोणती सृष्टी आहे? मनोमय सृष्टी. म्हणून मोह हा ध्वज आहे अज्ञानाचा. काय नको. जैसे ध्वजा राजा के नगर का चिन्ह होवे है तैसे राग और विराग तिनके चिन्ह है. जसं राजाचे चिन्ह काय आहे? पताका ध्वजा. ध्वजा. काँग्रेस राजाचे चिन्ह आणि ह्याचं भाजपचं चिन्ह कमळ आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण. हा धनुष्यबाण आहे ना. हे प्रत्येकाचं चिन्ह आहेत ना. तसं मोक्ष ज्याला पडावं त्याचं चिन्ह कोणतं? वैराग्य. आणि प्रपंच काय त्याचं? प्रेम मोह. मोह. प्रेम नाही म्हणायचं, मोह म्हणायचा. प्रपंचाविषयी मोह. ते प्रेमच झालं पण तिथं जी लिहिलीची म्हणणं म्हणजे तात्पर्य वेगळं असतं. आपलं जरी काही अंशाचं बरोबर असलं तर बिनचूक शास्त्राचं असून तेच त्याच भाषेत बोलावं. शास्त्राच्या भाषा का बोलायचं? आपल्याला कळणं जरी असलं कळण्याने आपण त्याचा अर्थ जरी केला पण तिथं जे वाक्य त्या वाक्याचं रहस्य वेगळंच असतं. हो. मोह. मग आत्माचा मोह घालवला का कर्माला सुरुवात केली? कर्म कर्मने सांगितलं भगवंतांनी. मोह नाही. तसं तुमचं अज्ञान निवृत्त करायचं का प्रपंच सोडा म्हणायचं? अज्ञान. मग अज्ञान निवृत्त झालं प्रपंच आहे का? मग धरायचं सोडायचं कुठं राहिलं आहे का नाही? मृगजळा चिन्हाची कोंडायची का वाहू द्यायची?
तसंच आहे. मग समाज बांधायची का पुण्यतिथी करायची? येतं का लक्षात? अज्ञानाचा विचार. चला अज्ञानी का गाडी जाऊ दे. अज्ञानी का राग चिन्ह है और ज्ञानी का विराग चिन्ह है ना? अज्ञानाचं कोणते चिन्ह आहे? राग. राग. राग म्हणजे प्रेम किंवा मोह. अरे ही मोह किती आहे बाबा, सांगण्यासारखी सोय नाही. पण मोह मोठा, फार दुःखाचं. म्हणून अभंग आहे त्याच्यावर नाथरायाचा. मोहाचं स्वरूप कसं आहे? विचाराच्या दृष्टीनं लोभ सर्प डंकला करू काय, अशा प्रश्न जळी जा. विषय वासनेचा गुरुळ येतात. हे मोहाचा विकार आहे. विषय वासनेचा गुरुळ येतात त्याविषयी. सर्वांगाला मुंगे येतात. तसं सर्वांगामध्ये रात्रंदिवस ते सूक्ष्म विचार करतात. ही मोहाचं लक्षण, हे मोहाचे ध्वज, हे अज्ञानाची कळ. अज्ञानाची तुर्या उन्मनी पदार्थ भावनी सत्वपत्ती असंशक्तीशी चर्चा. असं आहे. सांगू का आणखी गुरुजींची आठवण म्हणून? गरीबाच्या घराला मिळली असतात, वेळ असतात. आणि श्रीमंताच्या घराला सगळं काच काय आहे का, तसं ज्ञानी पुरुषाचा आरसा काय आहे का. आणि अज्ञानाची मिळी संकर्या तुरट्या. चला कोणतं बरं आहे? चला. अज्ञानी विषयी विराग होवे हे, याते ज्ञानी का अज्ञानीचे विलक्षण विराग कहे हे. आता अज्ञानाला त्याग येतो, वैराग्य येतं. पण ह्या त्यांच्या वैराग्यात फरक आहे. अज्ञानाचं वैराग्य ढासळतं, ज्ञानाचं वैराग्य ढासळत नाही. त्याला एक उदाहरण सांगितले. विषय असा कळण्याकरता व्यास आणि जैमिनी हे गुरु शिष्य. अज्ञानाचं वैराग्य टिकत नाही याच्यावर विषय, ज्ञानाचं वैराग्य टिकतं याच्यावर विषय. असं सांगलं इंद्रियावर बंधन ठेवावं, इंद्रिय ताब्यात ठेवायचं असं. त्याने सांगितलं ज्ञान झाल्यानंतर काय गरज आहे, नाही तरी पण ठेवावं लागतं. तिथे लिहिलंय विद्वानो इंद्रिय नाही विकर्षते. विद्वानाला इंद्रिय काही करू शकत नाही. तरी पण व्यासन सांगत नाही इंद्रियावर विधीने ठेवायला बरं. ठीक आहे का? मग व्यासाने सुंदर स्त्रीचं स्वरूप घेतलं आणि जयमिनीच्या ह्याच्यात पाऊस पडायला, झिमझिम पाऊस यायला. जयमिनीचं हाती नाही घेतच पडत. हाती नाही. शेवट निघून असा शेवट निर्णय झाला लग्न करायचा. पण ते पार्ट्या घेतलेली व्यासनारायण म्हणले करू आपण लग्न, पण माझी एक आट आहे. मला जी पाठीवर बसून फिराय मी त्याची पत्नी होईल. या गुंटोला 5 वेळी घाला, मी पाठीवर बसते आणि 5 वेळी घाला. माणूस विषयाच्या आसक्ती गेल्यावर ती काय विचार काय हरकत नाही. घेतलं पाठीवर, झाले घोडे.
बसलं पाठीवर बसले की व्यासनाने पहिले प्रकट केले, दाढी मिशांचे शरीराचे सगळे प्रदर्शन झाल्यानंतर खाली उतरले. विजय ना इंद्रिय नाही करू शके ना, असं असतं ते. म्हणून आम्ही बोलतो ते मुद्दाम टोचून बोलत नाही, गणित सोडतो ना. म्हणून अज्ञानाचं वैराग्य असतो पण टिकत नाही, आणि ज्ञानाचं वैराग्य किती याच्यावर सांगता येईल. चला, हे वैराग्य म्हणजे ज्याला दृढ निश्चय झाला त्याचं वैराग्य उदासत नाही, आणि ज्याचं वैतागवादी झाली ते वैराग्य खरं नसतं. हे तात विषय जो शब्दाधिक है, तीन विषय सत्य भ्रम कहिए, सत्यपणे की भ्रांति, और भ्रममति कहिए रज्जु सर्प की न्यायी, विषय भ्रमरूप है. यह जो मति निश्चय सो वात की न्यायी, राग और विराग को हलावे है. हाँ, आता येते कोण. हे तात हे गुरुवर्य, विषय जो शब्दाधिक है, हे 5 विषय जे आहेत, तीन विषय सत्य भ्रम कहिए, सत्यपणे की भ्रांति. त्याच्या ठिकाणी सत्य भ्रम वाटणं आणि काय सत्यपणे की भ्रांति. सत्यपणे. बरं, हे या विषयाचा थोडा खुलासा करा. पंचविषयाचे सत्यपणाची भ्रांतीचा खुलासा करा. काय नसतो पण ज्यादिक सत्य वाटणं, सत्यपणे भ्रांती. आता ज्यादिक जग खोटं आहे कसं, खोटं खरं वाटतं नाही, याला भ्रांती म्हणायचं. याला कोणतं उदाहरण, त्याला उदाहरण माणूस त्याचं आयुष्य संपलं, 12 वर्ष झालं तर मनातलं दुःख जात नाही, म्हणजे किती सत्यत्व ती बुद्धी. विषय इथे, विषय संपला, शरीर स्थूल संपलं त्याचं आयुष्य, तरी मनोमय सृष्टी दुःख दिल्याशिवाय राहत नाही, का ती सत्य. तसं पंचविषयामध्ये सत्यत्व बुद्धी ही भ्रांती, सत्य वाटणं भ्रांती. सत्य नाही पण सत्य. आणि पुढे और भ्रममति कहिए रज्जु सर्प की न्यायी, विषय भ्रमरूप है. आणि ही सत्य वाटणं ही कार्य अध्यास झाला. आणि रज्जू सर्पाच्या ठिकाणी जसं रज्जूच्या ठिकाणी सर्प हे भ्रमरूप आहे, तसं पंचविषय सत्य वाटणं ही भ्रमरूप आहे. अगोदर पंचविषय सत्य वाटणं त्याला काय म्हणले, भ्रांती. जगसत्यचं जो, आणि जगसत्यचं भ्रांतीला पुन्हा कोणत्या भ्रांती सांगितली, रज्जू सर्पाची. मग रज्जू सर्पाची भ्रांती हेच भ्रांती कार्यरूपाने जगसत्यत्व दाखवते. ही भ्रांती एकच भ्रांती, भ्रांती काय फरक नाही. पण ही जसे भ्रांती रज्जू सर्पाच्या ठिकाणी, तसं जगसत्यत्व ही भ्रांती आहे. काय महाराज, वेदन सांगता येत असतो, कळत असतो, पण सामुग्री कमी असल्यामुळे त्याचा बाणा राहत नाही. चला, यह जो मति निश्चय सो वात की न्यायी, राग और विराग को हलावे है. आणि वात म्हणजे वारं, जसं वारं ध्वजाला हलवतं का नाही, तसं या ध्वजाला हलविणार कोण आहे, आता वाचलं ना, भ्रममति. म्हणजे भ्रममती म्हणजे ज्या बुद्धीला भ्रम आहे ते बुद्धी ध्वजाला हलवते. ते कसं, हे सगळं खरं आहे तुमचं, पण केल्याशिवाय कसं भाग हे हलवणं. आणि इकडं बघा, तिकडं मी ब्रह्म आहे अशी गोष्टी तिला हलवते. ते कोणतं, दृढ सामग्री असेल तर मग ती भूमिका बदलत जाईल. सत्वपश्चात संशयित पदार्थ उन्मनी ही अवस्था बदलत जाईल.
दृढ सामग्री असेल तर, नसेल तर मग पिल्लू मध्ये शिरतंय, मठ बांधा वाटतंय, लोकांनी चांगलं म्हणा वाटतंय, आपल्यापेक्षा शहाणं कोणी नाही, मी एक शहाणा आहे अशी हाल होते त्या ध्वजाला. चला, हे जैसे सूक्ष्म विचार फार वेगळे आहेत. ज्याप्रमाणे वायु ध्वजा की चंचलता करे है, हो, तैसे विषय में सत्य बुद्धि और ब्रह्म बुद्धि राग और विराग को चंचल करे है. गुरूंचा दृष्टांत सांग का. दोन महाराजचे मोठे लागून आणि एक मठ वरती एक मठ खाली, दोन्ही महाराज. आणि एका महाराज वरच्या मठाच्या महाराजाचं पाणी ह्या भिंतीच्या खाली चालल्या महाराजाच्या ह्या खात्या. अहो म्हणजे तुमचं पाणी आमची भिंत पडेल, पाणी आवरा. नाही बा, मग ते शेवटी सांगायचं की दोघं इकडनं कळला चांगलं धरून वापरावं लागले. वैराग्य हालायला का ध्वजा कशामुळे? जगसत्यत्व, माझी भिंत पडेल हे जगसत्यत्व आहे का नाही. आता ते म्हणजे मी काय करू, मी काय मुद्दाम तुमच्या इकडे लावले का पाणी. पण गंमत अशी आहे, त्याच्यावर मला सांगते, पण दिशा दाखवली चला विषय काय. शिथिल होणे आणि अंगावर घेतलं तरी आमचं तुम्हाला कळत. तुम्हाला जर परमार्थ अंगावर घेतला तर लाभ होईल, न तर बोलके होतात. आणि बोलक्यामुळे व्यहर्थ चालेल पण समाधान नाही राहायचं. म्हणून अभंग तुकोरा, मीच ब्रह्म म्हणून सांगशील लोक, विषयाच्या सुखा टोकून या. चाचणीच महाराज म्हणते मला बोलायला, हो संत मी बोलतो. मग महाराजांचं बोलणं म्हणजे कडक कोरडा, त्याच्यात कोणा हे नाही, अपील नाही. काहीच्या वाक्यात अपील आहे, पण महाराजांच्या वाक्यात अपील आहे. मीच ब्रह्म म्हणून सांगशील लोकांना, विषयाच्या सुखा टोकून या. आणि ही तर फजिती त्या ज्ञानाची. मग एकच विषय नाही घ्यायचा का. सत्वगुणाचे यज्ञ याग जप तप करणं हे एक झोडे हलवणारेच आहे. सात्विक परमर्थ वैराग्य राहत नाही याच्यामध्ये. याच्यातच शांती थोडं सांगतो. एखाद्या मठाचा पती जर झाला की ते दोन येतो तो भाग. एक मठाचा मालक झाला तर तिथे समाजावरून दोन भाग राहणार का. मग एकाचा अनुकूल विष्णू लोकांवर प्रेम, प्रतिकूल लोकांवर ध्वज, मग ते ध्वजा हलतील. वैराग्य कुठे राहते. आणि जे तुझ्या उन्मनमध्ये राहिलेत, जे झाडाखाली बसून राहिलेत, त्यांची मजा उन्मनी अवस्थेमध्ये. आणि मग तिलाच म्हणे उभं रेला ध्वजाची मी लोक, त्यांनी ज्ञानोबा राहिले, तुकोबा राहिले, नाथ महाराज त्यांनी ध्वजा उभारले. आणि त्याला कसलं हलवलं कोण. त्याला हलवलं नाते कीर्तनाचं रंगी, ही त्यांचं ध्वजा हलेल. असं आहे परमार्थ. आणि आंधळ्या परमार्थाचे लोक कोणी दगड चुनत राहिले, कोणी छाछूमध्ये राहिले, कोणी शब्द ज्ञानात राहिले. याचा विषय तुम्ही चेहऱ्यावर घेतल्यावर वय पहा म्हणजे कळेल हे सगळं. शिथिल होणे देवे नाही. हा ते शिथिल का शांत कस होऊ दे. हो नाही शांत होऊ देत. हे चंचलपणा मनाचा इतका आणण्यावर. म्हणून तर हा मग आहे रामदास स्वामीचे श्लोक आहेत, तुकोबाराचे अभंग आहे. काय काय करीतो म्हणा परी नाव रे नारायणा, करू नये त्याची विटंबना पद्मनिवा धरली. आता तो उदास नाही नारायणा, धाव मधीनं गांधीले. काय काय करीतो मला परी नाव रे नारायणा. देवा मी अनेक प्रकाराने ह्या मनाला आवडतो, पण ते आवडत नाही. म्हणून आता तू उदास नको हो माझ्याविषयी, तू लवकर ये असं म्हणतात.
त्या भक्ताची ध्वजा कायम राहते आणि ही माया इंद्रियजान असणारी बंगाली बाई ती अज्ञानाला सुधारत नाही. कारण खोटं खरं वाटू देत ना, खोटं खरं वाटा, पण खोटं खरं वाटल्यावर काही होत नाही. म्हणून तू कोण आधी देह काय खरं, देह संबंधी पसारा बुजगावने चोरा रत्नशी भाषा सांगायचं काय ते. आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा बुजगावने चोरा. मग बुजगावने ही चोराला माणूस उभा वाटतात ना, मग तसे इथं बुजगावनं जर मला जहादिक जगत तर सांगता येतंय का नाही? बुजगावून वाटतंय का? मग ही ध्वज हलते. मग विषय असतात त्याची चंचलता. हा, विषय में सत्य बुद्धि से राग की शिथिलता दूरी होवे हे. आता विषयाच्या ठिकाणी सत्य बुद्धी असल्यामुळे राग की शिथिलता, म्हणजे रागाच्या ठिकाणी हे येतं, थोडं कमी पडा येतो. प्रेम एका विषयावर आहे का, वाटलं जातं का नाही. शीतलता शांतता, जगता विषय सत्याचा असल्यामुळे सत्य शांतता राहते. सांगू याला उदाहरण सांगतो तुम्हाला. व्यवहार कळण्याकरता किती राग आला, क्रोध आला आहे का नाही, पण त्या क्रोधाला कणपण होतं का नाही. का विषयाच्या ठिकाणची मोहाची उर्मी उत्पन्न झाल्यावर ती क्रोध राहत नाही. म्हणजे शीतलता मोहाला शीतलता म्हणजे शांत होतो ना कधी. का विषयाच्या सत्यत्व वाटल्यामुळे ऐकलं तिथं. पंचविषय सत्य वाटल्यामुळे जे काही मोह आहे त्याला शीतलता येते. नाही असं परत वाचते. वाच. विषय में सत्य बुद्धि से राग की शीतलता दूरी होवे हे. विषयाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी असल्यामुळे राग की शीतलता दूरी होवे हे. रागाचे जे शीतलपणा शांतपणा ते हो म्हणजे मोह वाटतो असं उलट आहे. आता लागला विषय. म्हणजे वाढतो ना जग सत्यत्व बुद्धी असल्यामुळे. सांगूच का आता चिंता मला फिरावं लागतं नाही. आणखी कोणतं नाही लगविलं, कसं लगविलं जातं ते बघतोस. हे शीतलता कमी होते. कमी होते. शीतलता कमी होते. कशाची? विषय सत्य बुद्धी वाटल्या मोह. हो ना. मोहात. चला. और विषय में भ्रम बुद्धि से विराग की शीतलता दूरी होवे हे. दूर होवे का? भ्रम बुद्धि से, भ्रम बुद्धीने विराग की शीतलता दूरी होवे. विरागाचे म्हणजे वैराग्याची शीतलता नाहीची होते, कमी होते. विषय असत्य है याते तिनमें सत्य बुद्धि भ्रांति रूप है. आणि विषय खोटे असून त्या विषयाच्या ठिकाणी खरेपण वाटणं ते बुद्धीच्या ठिकाणी भ्रम आहे. इस वार्ता के जनावने को कवित्व में सत्य भ्रम कहा. हे कळण्याकरता जगत खोटे आहे पण ते खरं वाटतंय हे कळण्याकरता जगत सत्यत्व ही भ्रम आहे असं सांगतं त्या दोह्यामध्ये. सत्य बुद्धी नाही कही. सत्यबुद्धी नाही सांगितली. काय सांगितलं? सत्यभ्रम. सत्यभ्रम म्हणजे खरंच अज्ञान, खराच भ्रम. त्याला सांग का अज्ञानाला मी ज्ञानी वाटतं का अज्ञानी वाटतंय? झाले की मग कोण कोण हे एक जीवनमुक्त सोडून सगळे एक खास जीवनमुक्त जर महात्मा ह्याला जर बाजूला सोडलं तर सगळे ह्याच्याच आहे ब्रह्मामध्ये. हरली चांगली याची आता याच्यापेक्षा कुठे उडी मारणार? तुमचं कसं चालेल मेलेली ढेकणं?
भ्रांति ज्ञान हाँ, और भ्रांति ज्ञान का विषय हाँ। जो मिथ्या वस्तु सो दोनों भ्रम कहिए है। हम भ्रांति ज्ञान में आता अध्यास ज्ञान अध्यास, हाँ, पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान. आता हे तर थोडं सांगतो विषय तर माझं लक्षात. माणसाचे चित्र बरोबर काढलं. माणसाचं चित्र बरोबर काढलं. आता चित्र काढल्यानंतर ते चित्र आणि त्याची बुद्धी हे दोन्ही भ्रम आहे का खरं आहे? पदार्थ ज्ञान खोटं म्हणलं ना चित्र. मग चित्र काढलेलं चित्र काढायची बुद्धी आणि चित्र ही दोन्ही खरे का खोटे? खोटे है ना. आता ही जसं उदाहरण लक्षात तसं देहादिक जगत आणि त्यातलं शांतपणा खरं का खोटं? खोटा. त्याला त्याच्या पुढे सक्षम देह आणि देहाचं ज्ञान हे खोटे खरं? खोटा. ज्ञान बी खोटं आणि देह पण. मग देह बुद्धी खोटी आणि देह खोटा. हो. मग अर्थात ज्ञानात दोन्ही भ्रम. भ्रम मिथ्या मिथ्या. वाटतंय कसं पण खरं. ज्याच्याला विचारायचं काय महाराज मिथ्या म्हणल्यावर काय गुरुजी सारखं नसतं असावं याच्यात. आपण आपलं त्यांचं नाव घेऊन सेवा करावी त्याला. असे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराज यांचं नाव घेऊन यांचे विचार ऐकून वाटचाल करावी. पण उगं मोठेपणा असे पुष्कळ आमच्या समोर आहेत. काही गेलेत. हो. सत्वगुणाचा पडदा टाकून प्रपंच करणारे. म्हणून ह्यांचं मिथ्या कुठे? मिथ्याच्या गोष्टी सांगतात का कसं? चला. म्हणून मिथ्या ज्ञान आणि मिथ्या ज्ञानाचा विषय दोन्ही अर्थाध्यास ज्ञानाध्यास दोन्ही आहेत. रज्जू सर्पाप्रमाणे. रज्जू सर्प खरं का सर्प ज्ञान खरं? दोन्ही नाही. हा, दोन्ही नाही. बरं या दोन्हीला कारण काय हो? सर्प आणि सर्प ज्ञानाला कारण काय? रज्जूचा ज्ञान. वा. तसं देह आणि जग देहाचं ज्ञानाला कारण काय? स्वरूपाचा ज्ञान. वा. छान. हो. मग स्वरूपाच्या ज्ञानामुळे देहादिक याला एखाद्या अनुभवाचा दृष्टांत सांगाल का? एखाद्या अवस्था सांगाल का? एखादी अवस्था सांगू शकाल का? ज्ञान आणि ज्ञान आणि ज्ञानाचे दोन्ही खोटे आहेत याचं कारण काय हे सांगाल का? अरे स्वप्न. स्वप्न कारण ज्ञान झोप आहे का नाही? मग झोपेतले पदार्थ ज्ञान खरे का खोटं? दोन्ही खोटे. इंद्रिय स्वप्नातली इंद्रिय खोटे. स्वप्नातला माणूस पळायला लागलेला खोटे आहे ना. याला प्रमाण सांगून ज्ञानोबा राहायचा. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे स्वप्न चेले जाईल. कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप मृग जेवढं जाईल. आता जरा खुलासा करू आपण. कोणाच्या या म्हणण्यामध्ये इथं जो झोपला त्या देहाचे का स्वप्नातल्या देहाचे? अगोदर गणित सोडू. झोपलेला जो देह आणि स्वप्नातला जो देह त्या स्वप्नातल्या देहाचे आईबाप आणि स्वप्नातला देह याचे कार्यकारण व्हावे का नाही? गाईचं वासुर आणि गाईचा दर्शन दिलं ना. बरं असू द्या. स्वप्नातली इंद्रिय स्वप्नातला विषय खरा असेल ना? नाही. चला आता सिद्धांत करू. आयुध्याचा निजा अविश्वास स्वप्नाचा भूगीताचा प्रबुद्ध आयुध्या म्हणजे स्वचानुओळख. स्वचानुओळख हे अज्ञान आणि त्या अज्ञानाचे त्रिभुवन कार्य आणि त्या त्रिभुवन कार्यामध्ये
जसा गुण असतो तसा व्यवहार. आणि तो खरा वाटतो का खोटा वाटतो? खरा वाटतो. आहे ना, हे भ्रम. खरा वाटतो खरा आहे, वाटतो खरा. वाटतो खरा. का न करते. न करणं. आणि हे खोटं वाटण्याची सामग्री नसते ना. विवेक वैराग्य संशत मुमुक्षुत्व श्रवण मनन निध्यासन संत संगती नसते. त्याच्यावर वाटायचं आज नाही याच्यापेक्षा पुढे जाऊ आपण. त्यांच्या संगतीच असं होतं. यांच्या संगती राहील काही विशेष नाव नाही, पण त्यांच्या संगती असलेलीच होते. ते संधी म्हणे जाये मग अभ्यासे थोटवले ठरे असे बळकटपणा इंद्रियाचे. ते संधी म्हणजे गुरुच्या संगतीच आहे. गुरुकडून प्रभाकर ऐकतोय, विचारसागर ऐकतोय, अमृत अनुभव ऐकतो, सर्व दर्शन संग्रह ऐकतो, ब्रह्मसूत्र ऐकतो, भामती ऐकतो. पण ते संधी. आता त्याच्या पुढे जाऊ आपण. भ्रम कसकमतीचा अज्ञान. बुद्धिनिष्ठ आत्मज्ञान ब्रह्मरूप भय आपण ब्रह्मनिष्ठाला पूर्ण तत्परण अहर्निशी ते संधी. त्याच्या पुढं कारण यांच्या संगीत तर शिरवण होईल. पण जो निध्यास करतो, मी ब्रह्म आहे, मी साक्षी, मी द्रष्टा, मी सामान्य साक्षी आहे, असे त्याच्यावरती ते संधी म्हणत आहे. असे म्हणत आहे. आणि हे जर पूर्ण विवेक वैराग्य समस्यात श्रवण म्हणून निध्यास जर असं हे काही करत नाही. नाहीतर असे पोस्टरचे मोठमोठे जगमान्य व्हायला गेले. आणि त्यात आपण कुठे जायचं आहे हे बघायचं आपल्याला. ते व्हायला गेले म्हणून आपण त्यांचाच विचार करत बसायचं असं नाही. ते कशाने व्हायला गेले हा आपल्याजवळ ऐकणं आहे आणि हे आपण काढायचं असतं. या कहने ते अज्ञानी के विरागते ज्ञानी के विराग का भेद कहा. म्हणून हे दोन्ही वैराग्य सांगितले. म्हणून ज्ञानी आणि अज्ञानीच्या वैराग्यात फरक सांगितला. काहे ते जो अज्ञानी का विराग है सो विषय में मिथ्या बुद्धि से उत्पन्न नहीं हुआ. म्हणून अज्ञानाचं वैराग्य विषयात मिथ्यात्व न कळल्यामुळे त्या वैराग्याला टिकणं कठीण आहे. याते मंद है. म्हणून ते वैराग्य मंद आहे, कच्चा आहे. विषय मिथ्या है यह बुद्धि अज्ञान को होवे नहीं. झालं, कळलं, वरबूच कळलं. अज्ञानी लोकांना जगचा विषय मिथ्या बुद्धी नसते. आणि ते जरी म्हणलं तर मसनवट्यात वैराग्य असते. मसनवट्यात हो ना, कोणी नाही कोणाचं कशाचं काय आलेल्या प्राण्या जायचं असतं, 2 घासाला मुकलं असते, काय खरं असतं ते मसनवट्यातलं वैराग्य. मग त्याचं वैराग्य कुठे राहिलं? नसतं. खरं वैराग्य आहे ना ते ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, निळोबाराय, नामदेवराय, चांगदेव महाराज असे महान महात्मे त्यांचे चरित्र घ्यावं त्यात लक्ष असतं. यद्यपि शास्त्र युक्ति से अज्ञानी भी मिथ्या जाने है तथापि विषय मिथ्या है यह अपरोक्षमति ज्ञानवान को ही होवे है. हे जगत मिथ्यात्वाचा निश्चय अपरोक्ष ज्ञान पुरुषाला असतो आणि अज्ञानी पुरुषाला शास्त्र पाठ असतं, शास्त्र माहिती असतं आणि ते मिथ्याही गोष्टी करतात पण अपरोक्ष नसते. कारण शास्त्रातलं बोलायचं ना. आता काल बाबा आलते श्रीराप्पा बरोबर, ते कवचट हाच पाठ होता, चरण म्हणत होते. पण असंच आहे, आपण ओळखून सोडून द्यायचं म्हणत नसतं बरं का. प्रपंचिक माणसं परमार्थ सगळ्या बोलतात पण ठेवून वेगळी असते. ठेवून वेगळी असते. म्हणजे अज्ञानी पुरुषाची जगत मिथ्यात्व बुद्धी असली जरी शास्त्र सांगत असले तरी सांगू का नाव सांगत नाही. सगळे महाराज लोक येतात का नाही आपल्याकडे, पण पळापळी असते का नाही.
का बरं? तुमचं कार्य करतो आम्ही, कार्याला येतो, पण इकडची पूजा झाली तिकडची झालं पाहिजे. पण मी इतकं चाललं बघा, आणि इतकं करून बी काहीच उपयोग नाही. आणि सगळं करतात पण नाही. म्हणून ओवी म्हणाली, जीवे सगळे शास्त्र सरावं. जीवेवर सगळे शास्त्र आहे. जीवे सगळे शास्त्र सराव. चित्ते अहंतेची ठेव. चित्ते जर जगता विषय अभिमान असेल तर आयचे कोडेक जन्म जाऊ न पाहिजे माते. कोट्यावधी जरी जन्म गेले तरी माझी त्याला प्राप्त नाही. कारण चित्ताचा बैठकीवर परमार्थ आहे, बोलणं नाही. याच्यावर गुरूंचा प्रश्न आम्ही नेहमी तुम्हाला सांगत होतो. दुकानदारांनी दुकानदारीचा धंदा करून वाडा वाढला काय, आणि महाराजांनी कीर्तन भजन करून मठ बांधला काय? दोघं सारखेच. कारण ह्याने मठ बांधला त्यांनी वाडा बांधला, दोघं सारखेच झाले का नाही? याचं साधन वेगळं ठरव, फक्त विषय एकच आहे ना महानता. अरे काय अंतिम गुरूंचे अभंग लई समोर येतात, पण ते नाही. वेद शास्त्र जाणीतले अग्नी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धावलेले आहे ते राहिले वेगळे. हो, वेद स्वतः सिद्ध असणारे शास्त्र, वेदवाणी शास्त्र पुराण हे सगळे जाणलं, पण आहे ते राहिले. काय राहिलं वेगळं? त्याचा जो समन्वय अधिष्ठान असेल ते राहिलं. तुमच्या भाषेत सांगू, 4 शास्त्र पुराण जे वृत्ती त्या सिद्धांताची लावा हे राहिलं. सगळ्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या स्वरूपाची ओळख करा, तुम्ही तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी रममान व्हा, हे सांगितलं. आणि हेच जर नसेल तर आहे ते राहिले. आता याच्यावर दोन्ही बाजून विषयाचा संबंध आहे. स्वरूपाचे राहत नाही आणि जगत सत्याची बुद्धी जात नाही. मग विचारसागर ऐक, प्रभाकर ऐक, नाही तर काही ऐक. आणि शास्त्र जर अंगावर घेतलं मग खरं. मग त्याला विचारच पाहिजे. विचार वैराग्य हे सगळंच लागतं. चला, पण उदास होऊ नका. असं जरी झालं तरी केलेलं व्हायला जाणार नाही. आज नाही लाभ झाला पण उद्या होणार. पण व्हायला जाऊ नका, उदास होऊ नका. हां, नाही तर एखाद्या वेळी काय होतं साधक लोक ते कालच काकाने सांगितलं. एक माणूस कोणते धर्म जात आहे आणि खूप संतांच्या ठिकाणी भावना आहे आणि खूप धर्म जाता हे करतो, पण हे सांगतो ते म्हणतो ते खरं आहे पण झेपत नाही. आपलं त्या स्वामीचं दर्शन करतो, स्वामीविषयी ध्यान हे सगळं करतो. आज तो उद्या चालतो. अज्ञानिकू नाही. अज्ञानाला नाही. काय नाही? विषय मिथ्या आहे या अपरोक्षमती. म्हणून अज्ञानाला मी आत्मा ब्रह्म आहे हे अपरोक्ष नाही, जगत अपरोक्ष आहे झालं. याते जग खरं, तुमचं तुम्ही खरे. आम्ही परोक्ष ज्ञानाने आमचं स्वरूप खरं वाटतं, पण अपरोक्ष ज्ञान कुठे? देहाच्या ठिकाणी. का? कशावरून? तुम्ही द्याल अपरोक्ष समजता यात कशावरून? सांगतो नका सांग, मी सांगतो. आणखी प्रतिकूल व्यवहारामध्ये मन हसायला काय खातं? सुख दुःख होत है ना? सुख दुःख होत. हा, सुख दुःख होते. हो ना. मग अपरोक्ष आत्मज्ञान आहे का अपरोक्ष देहबुद्धी आहे? देहबुद्धी. ऐकायचं काय? चला, पण गोष्ट खरी आहे. आज जर ते असलं
पण ही व्हायला जाणार नाही. त्याला भव्य ज्ञान उभारायचे. आंधळ्याचा पाय विस्तार पडला तरी पोळेल, जोडचा पाय विस्तार पडला तरी पोळेल. तसं जरी तुम्हाला स्वरूपज्ञान नसेल, त्या स्वरूपाचवरचं रमेश नसेल, तरी पण हे वेदांत ऐकून ते तिकडून घेणारच. याते अज्ञानी को विषय में परोक्ष और परोक्ष जो मिथ्या बुद्धि तासे अपरोक्ष सत्य भ्रांती दूरी होवे नाही. आलं का तेच? तुम्हाला बोलणं नव्हतं त्याच विषयावर. काय म्हणतात तुम्ही म्हणतात अभंग म्हणतात, 2-2 तास अभंग म्हणतात, अभंगाला चाले लावून म्हणतात, पण तसंच आहे. म्हणजे परोक्ष बुद्धी परमार्थिक आहे, अपरोक्ष बुद्धी भ्रम आहे. परोक्ष बुद्धीचा काही उपयोग नसतो. परोक्ष बुद्धी अपरोक्ष बुद्धीच्या विरोधी नाही, अपरोक्ष बुद्धी अपरोक्ष बुद्धीच्या विरोधी आहे. अपरोक्ष बुद्धी अपरोक्षाच्या विरोधी आहे. मग आत्मा अपरोक्ष असल्यावर देहबुद्धी अपरोक्ष नाही, देहबुद्धी अपरोक्ष असल्यावर आत्मबुद्धी अपरोक्ष नाही, आत्मबुद्धी परोक्ष आहे. म्हणून परोक्ष अपरोक्षाच्या विरोधी नाही, अपरोक्ष अपरोक्षाच्या विरोधी है. इस रीति से अज्ञानी को विषय में जब विराग होवे है ता काल में परोक्ष मिथ्या बुद्धि है भी, परंतु परोक्ष मिथ्या बुद्धि से प्रबल अपरोक्ष सत्य बुद्धि है. प्रबल दुर्बल अनुभव के अनुसार है. प्रवकर म्हणजे विषय आला, प्रबल दुर्बल हे अनुभवाच्या अनुसार आहे. तुमचा प्रबल अनुभव कशाचा आहे? तुमचा अनुभव आहे. दुर्बल अनुभव कशाचा आहे? तुमचा अनुभव आहे. एका काली प्रबल दुर्बलता त्याच्या स्पर्शावर करते. याते अज्ञानी की परोक्ष मिथ्या बुद्धी विराग की हेतू नाही. म्हणून अज्ञानाला परोक्ष बुद्धी जी आहे, जे त्यागाचे, ते मिथ्याला नाहीच करत नाही. विराग म्हणजे ध्वजा वैराग्य त्याच्या विरोधात नाही. किंतु प्रबल जो सत्य बुद्धि तासे विषय में राग ही होवे है. म्हणून जगचा विषय सत्याचं प्रबल जबरदस्त शक्ती ते त्याच्याकडून काही विरोध होत नाही. और जो विराग होवे तो भी मिथ्या बुद्धि से नहीं, किंतु विषय में दोष दृष्टि से होवे है. कळलं का? सांगा बरं एवढा विषय. माझं सांगा पुरुषार्थ नाही, तुम्ही सांगा पुरुषार्थ. विषयाच्या ठिकाणी काय असल्यावर वैराग्य होतं? दोष दृष्टी आहे का नाही? पण ते दोष दृष्टी गेली की पुन्हा पद्धतीत आहे का नाही? किती माणूस म्हणते याला दर्शन सांगतो मजेचा माणूस जीव द्यायला निघाला कीर्तन करायचं आणि विहिरीत उडी टाकायचं. मला रात्र तर कोणी पाहिलं म्हणून हातात कंदील घेऊन चालला उडी मारायला विहिरीत. आता मारायचं मग कंदील कसे घेऊन चाललाय? अशी मोबाईल जीवाची. दोष दृष्टीनं माणूस वाईट जगतोय, पण ते खरं नसतं. दोष नसताना त्या विषयाचं स्वरूप दुःख स्वरूप असं निश्चित कळल्यावर वैराग्य टिकतं. चला कुंडली. आता हे सगळं हे कणाकडे हो, ही सगळी तुमचा अभ्यास करून चाचणी आहे. कळलं तर ही जी सांगायला लागलेत ना, आतापर्यंत तुम्ही विचारसागर वाचला, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा तर 5वा, याच्यातून तुमची चाचणी ही चाचणीचा विषय चालू आहे. कळलं तर तेव्हा तुमच्या भाषेत पेपर सोडायचा विषय आहे. मग किती मार्क सोडायचं बघा. आता पैकी मार्क घेत असेल तर ठीक आहे, नाही टक्केवारी म्हणलं तर काय मग करायचं.
जेवढे पडतील हा? जेवढे पडतील निदान एवढे सांगतो आमच्या गुरूंची आठवण गुरूंची सांगतो जेवढं आवळं जरी मार्क पडले पण शाळेतले विद्यार्थी आणि त्याला आवळं मार्क करण्याची गुराचे म्हणजे हे एक धैर्य देण्याची भाषा